नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। महा TET 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। महा TET अंतर्गत असणारा विभाग घटक म्हणजेच परिसर अभ्यास या संदर्भातील आपण प्रश्नावली पाहणार आहोत। ही पेपर 1 मधील परिसर अभ्यास तसेच पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्रासाठी आपल्याला उपयुक्त असणारे यात प्रश्न व विज्ञान व गणित ह्या घटकातले सुद्धा विज्ञान आधारित प्रश्न आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत। यासाठी आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर चला पाहूया प्रश्न पहिला। वनस्पतीच्या वृद्धी संलग्न हालचाल खालीलपैकी कोणती? तर वनस्पतीच्या ज्या हालचाली असतात वृद्धी संलग्न आणि वृद्धी असंलग्न, तर दोन प्रकारच्या हालचालीपैकी वृद्धी संलग्न म्हणजे वाढीसाठी उपयुक्त असणारी हालचाल कोणती असा हा प्रश्न। पर्याय 1, निशिगंधाचे फूल रात्री उमलते म्हणजेच रात्री ते खुललेले आपल्याला पाहायला मिळते। 2, ड्रॉसेरा ही वनस्पती कीटक खाते, ती कीटकभक्षी वनस्पती आहे। त्यानंतर तेरडा या वनस्पतीतील योग्य वेळ येताच फळ फुटते व त्याच्या बिया सर्वत्र पसरतात। आणि 4, खिडकीतील रोग प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, वृद्धी संलग्न हालचाल म्हणजे अशी हालचाल ज्या हालचालीमुळे त्या झाडाला त्या वनस्पतीला काहीतरी फायदा झाला पाहिजे आणि तो फायदा वनस्पतीच्या वाढीच्या दृष्टीने पाहिजे, त्यामुळे आपण त्याला वृद्धी संलग्न म्हणजे निगडीत असलेली हालचाल असं म्हणतो। ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न, कचऱ्यातील पदार्थाच्या निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता योग्य उतरता क्रम खालीलपैकी कोणता? तर कचऱ्याचं जे विघटन आहे ज्याला आपण डिग्रेडेशन म्हणतो, त्याला लागणारा आपला टाईम जो आहे विघटनाचा टाईम आणि जास्तकडून कमीकडे म्हणजे सर्वात जास्त ज्याला विघटनाला वेळ लागेल तो घटक 1 नंबरला असेल आणि सर्वात कमी विघटन ज्याचं होऊ शकतं लवकरात लवकर विघटन होतं असं म्हणूया तर त्याला सगळ्यात शेवटच्या आपल्याला उजव्या साईडला तो पर्याय असलेला पाहायला मिळेल। तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय। थर्माकॉल सगळ्यात जास्त कालावधी घेतं। थर्माकॉल नंतर आपल्याला डिग्रेडेशन प्लास्टिकचं जरा लवकर झालेलं पाहायला भेटतं। प्लास्टिकपेक्षा डिग्रेडेशन लवकर आपल्याला चामडी बुटाचं झालेलं पाहायला भेटतं आणि चामडी बुटापेक्षाही लवकर डिग्रेडेशन जे होतं तर ते लाकडाचं झालेलं आपल्याला पाहायला भेटतं म्हणजे लाकूड। तर अशा प्रकारचा जो क्रम आहे ऑप्शन 1 थर्माकॉल, प्लास्टिक, चामडी बूट आणि लाकूड आपलं करेक्ट उत्तर होय। व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा। पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती? उच्च तापमानावर हिरा तापवल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो। ब, शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापवल्यास कृत्रिम हिरा ज्याला आपण आर्टिफिशियल डायमंड असं म्हणतो तो तयार होतो। तर आपले जे ऑप्शन्स आहेत तर दोन्ही जे वाक्य आहेत दोन्ही जे विधान आहेत ते बरोबर आहेत। तर ऑप्शन 3 अ आणि ब करेक्ट उत्तर होय। तर आपल्याला माहीत आहे हिरा हे कार्बनचं एक अपरूप आहे आणि स्फटिक रूप आपल्याला असलेलं पाहायला मिळतं। तसंच कार्बनचं एक दुसरं रूप आपल्याला पाहायला मिळतं अस्फटिक म्हणजे न चमकणारं, ते म्हणजे कोळसा। तर ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी। पुढचा प्रश्न, पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय खालीलपैकी कोणता? तर पाण्याचं जे वर्तवणूक आहे वागणूक आहे ज्याला आपण काय म्हणत असतो तर पाण्याचं विसंगत आचरण। पाहूया आपला प्रश्न जे पर्याय आहेत त्यातून आपल्याला काय निवडता येतं। तर पाण्याचा गुणधर्म असलेला आपल्याला काय करायचा पर्याय शोधायचा आहे। 1, खाऱ्या पाण्यात पोहण्यापेक्षा गोड्या पाण्यात पोहणे तुलनेने सोपे असते। 2, हिमनगातील पाणी गोड नसून खारे असते। 3, पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांचे संयुग नसून ते मिश्रण आहे। आणि 4, पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते। तर ऑप्शन 4 जे आहे आपलं करेक्ट उत्तर होय। तर हा पाण्याचा गुणधर्म आहे। तर खाऱ्या पाण्यात पोहण्यापेक्षा गोड्या पाण्यात पोहणे अवघड असते, सोपे नसते म्हणून हे चूक विधान आहे पहिलं। हिमनगातील पाणी ते बर्फापासून बनलेलं आहे, तो बर्फ बनलेला आहे हिमवृष्टीपासून म्हणजेच ते पाणी खारं नसतं तर ते गोड असतं। त्यानंतर पाणी हायड्रोजन व ऑक्सिजन या दोघांचं ते संयुग नसून मिश्रण आहे, तर ते संयुगच आहे मिश्रण नाही। म्हणजे विधान 1, विधान 2 आणि विधान 3 तिन्ही विधानं अयोग्य आहेत। त्यामुळे आपलं 4 नंबरचं उत्तर ठरलं, जे की पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास त्याचा आकार वाढतो जो की कमी व्हायला पाहिजे। तर ह्याला पाण्याचं आपण विसंगत आचरण विसंगत वागणूक असं म्हणतो। पुढचा प्रश्न, सूर्य जर पृथ्वीशी निगडीत असेल तर अणुकेंद्रक कशाशी निगडीत असायला पाहिजे? आपल्याला खालचे पर्याय वाचल्यानंतर ते कळेल।
तर सूर्य आणि पृथ्वीचा आपण सर्वप्रथम जो संबंध आहे तो पाहूया. तर आपल्याला माहिती आहे सूर्य जो आहे आपल्या सोलार सिस्टीमचा तो केंद्रबिंदू आहे आणि आपली पृथ्वी सूर्याला काय करत असते, प्रदक्षिणा घालत असते. आणि त्यानंतर आपल्या पृथ्वीला चंद्र प्रदक्षिणा घालत असतो, हेही आपल्याला माहीत आहे. म्हणजेच इथं सूर्याचं जे आहे, सूर्य व पृथ्वी यांचं जे नातं आहे, तर केंद्रक सूर्य व पृथ्वी त्याला फिरणारी म्हणजेच प्रदक्षिणा घालणारी आपल्याला पाहायला मिळते. तसं अणुकेंद्रकाभोवती कोण फिरतं असा हा प्रश्न आपल्याला म्हणावा लागेल. ऑप्शन 1 न्यूट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, 3 प्रोटॉन न्यूट्रॉन आणि 4 इलेक्ट्रॉन प्रोटॉन. तर ऑप्शन 2 इलेक्ट्रॉन करेक्ट उत्तर होय. तर आपण सर्वात लहान असणारा अणू जो आहे, ॲटम जो आहे, तो हायड्रोजन लक्षात घेऊया. हायड्रोजनचं केंद्रक आहे, हे केंद्रकामध्ये असतो एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन, 1p अँड 1n. त्यानंतर त्याच्या भोवती जे चक्रा मारतात, कक्षा असतात ज्या की एकदम गोल असतात, तर त्यामध्ये असतो फक्त एकच इलेक्ट्रॉन. म्हणजेच हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे हे आपणास माहीत आहे. तर तो इलेक्ट्रॉन त्याला काय करत असतो, प्रदक्षिणा घालत असतो. म्हणजे हायड्रोजनचे अणुकेंद्रक आणि फिरणारा इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉन आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वनस्पतीमधील कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? तर वनस्पतीतील मानवाला उपयुक्त असणारा पदार्थ कोणता असा आपल्याला इथे विचारण्यात आलेला आहे. रेफाइड्स, त्यानंतर कॅल्शियम ऑक्झॅलेट, हे दोन्ही वनस्पतीचे टाकाऊ पदार्थ आहेत. टाकाऊ पदार्थ असून ते आपल्याला उपद्रवी पदार्थ आहेत. तर कॅल्शियम ऑक्झॅलेट आपल्याला माहीत आहे, अळूची जी पाने असतात ज्याला आपण एलिफंट्स इयर, हत्तीचे कान असंही म्हणतो, म्हणजेच अळूचे पान, पोथीचे पान ज्याला आपण म्हणत असतो, त्यामध्ये असणारे जे आपल्याला घटक पाहायला भेटतात, तर ते आपल्याला घशाला खवखव करतात. म्हणजेच आपला घसा त्यामुळे काय होत असतो, खवखव होत असतो. ते कॅल्शियम ऑक्झॅलेट आणि रेफाइड्ससुद्धा आपल्याला तशाच प्रकारचे क्षार असलेले पाहायला भेटतात. तर ते दोन्ही काय असतात, तीक्ष्ण असतात आणि आपल्याला इजा पोहोचवतात असं आपण म्हणूया. म्हणून ते पदार्थ, वनस्पतीचे पदार्थ जे आहेत आपल्याला उपयुक्त नाहीत. तर वनस्पतीपासून मिळणारं चंदनाचं तेल आणि तिळाचं तेल, हे दोन्ही तेल आपण वापरत असतो. तर इथे आपल्याला 3 किंवा 4 दोन्ही आपले उत्तर असलेले पाहायला मिळतात. ह्या उपयुक्त बाबी होय, म्हणजेच चंदनाचे किंवा तिळाचे तेल. आपलं करेक्ट उत्तर ऑप्शन 4 हे आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 127. जीवजन्माच्या जरायुज या पद्धतीतील प्राण्यात खालीलपैकी कोणती बाब आढळणार नाही? म्हणजे जरायुज आपल्याला माहीत आहेत, जरायुजला आपण काय म्हणत असतो, तर सस्तन प्राणी. तर सस्तन प्राणी म्हणजे काय, जे प्राणी काय करतात, जन्म दिल्यानंतर आपल्या पिलांना दूध पाजतात. म्हणजे दूध ग्रंथी त्यांना असतात, स्तनग्रंथी असतात, त्यामुळे ते दूध पाजू शकतात. तर त्यांचा आपल्याला काय करायचं आहे, एक गुणधर्म असा सांगितला आहे जो आढळत नाही. म्हणजे एक चुकीची बाब, अयोग्य बाब आपल्याला इथं शोधायची आहे, ओळखायची आहे. 3 बाबी ह्या सस्तन प्राण्याशी निगडीत असतील आणि एक बाब मात्र त्याच्या विरुद्ध असेल, भिन्न असेल. तर ती कोणती आहे ते आपण पाहूया. ऑप्शन 1 हे प्राणी आसपासच्या पर्यावरणाशी अनुकूलित झालेले असतात. हे विधान करेक्ट आहे. कशामुळे करेक्ट आहे, तर मानव जो आहे तो काय आहे, उष्णरक्ती प्राणी आहे. तर उष्णरक्ती प्राणी याचा अर्थ काय असतो, होमिओथर्म. होमिओथर्म म्हणजेच होमिओ म्हणजे सेम आणि थर्म म्हणजे हीट. बॉडी टेम्परेचर जे काय करू शकतात, कॉन्स्टंट ठेवू शकतात. जसं की मानवामध्ये बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असतं आणि हे तापमान जर काय झालं, कमी झालं तर आपल्याला थंडी वाजू लागते. तापमान जर वाढलं तर आपल्याला ताप भरतो, ताप येतो. म्हणजेच आपलं तापमान काय असतं, कॉन्स्टंट असतं. ते म्हणजे 37 म्हणजे 37च असतं. तर त्या आपण होमिओथर्म म्हणतो. म्हणून आपण वातावरणाशी अनुकूलित झालेलो आहोत. सर्व जे मॅमल्स आहेत, कुठलेही मॅमल्स, फक्त मानव नाही तर इतर मॅमल्ससुद्धा आपल्याला अनुकूलित झालेले पाहायला मिळतात. त्यानंतर हा अतिशय उत्क्रांत व उष्णरक्ती प्राण्यांचा गट आहे, हे पण बरोबर आहे. हे उत्क्रांत प्राणी आहेत, म्हणजेच पाठीचा कणा असणे, मेंदू असणे, त्यानंतर स्तनग्रंथी असणे, ह्या गोष्टी आपल्याला ह्या प्राण्यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर RBC जे आहेत, ज्याला आपण तांबड्या रक्तपेशी म्हणतो, RBC ज्या आहेत माणसामधल्या, तर त्या माणसामधल्या RBCमध्ये न्यूक्लियस नसतं. न्यूक्लियस काय आहे, तर न्यूक्लिएटेड, आपल्याला अन्यूक्लिएटेड RBCs पाहायला भेटतात. जास्तीत जास्त आपल्या ऑक्सिजनला जागा मिळावी, म्हणजेच आपल्या रक्तातला ऑक्सिजन वाहत राहावा, हे आपल्याला RBCचं केलेलं काम पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांना न्यूक्लियस आपल्या निसर्गाने ज्या उन्नत प्राण्याचा गट आपण आहोत त्या गटाला दिलं नाही. म्हणजे मॅमल्सच्या RBC ज्या आहेत त्या विनाकेंद्रकाच्या असतात. त्यानंतर तिसरा जो आपल्याला इथं पर्याय दिलेला आहे, युग्मनज तयार झाल्यानंतर त्यांच्यावर एक संरक्षण कवच तयार होते. तर संरक्षण कवच तयार होत नाही. म्हणजे मानवावरती किंवा इतर कुठलेही जे प्राणी आहेत जे की मॅमेलिया म्हणजेच जरायुज या गटामधील आहेत, त्या कुठल्याही प्राण्याच्या अंगावर आपल्याला कवच पाहायला मिळत नाही. म्हणजे त्या युग्मनजावरती कुठलंही कवच तयार होत नाही. तर पुढचा जो पर्याय आहे तोही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पूर्ण वाढ झाल्यानंतर अपत्य गर्भाशयातून बाहेर येते, करेक्ट आहे. तर आपल्याला माहिती आहे, आपण आईच्या पोटामध्ये 9 महिन्याचा आपला कालावधी
पाहायला मिळतो. 9 महिन्यानंतर आपला जन्म होतो. म्हणजेच प्रत्येक पिलाला एक विशिष्ट काय आहे तर प्रजनन काळ आईच्या पोटामध्ये घालवावा लागतो. तर प्रेग्नन्सी पिरियड आपण त्याला म्हणत असतो. तर 4 नंबरसुद्धा बरोबर आहे. म्हणजेच ऑप्शन 3 जे आहे, युग्मनच तयार झाल्यानंतर त्यांच्यावर एक संरक्षण कवच तयार होते. हे आपलं करेक्ट उत्तर जे की आहे जरायुजबद्दल काय आहे, विसंगत पर्याय. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील चिपको आंदोलन किंवा चळवळ यांचे प्रमुख वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणते? तर चिपको आंदोलनाचे जे वैशिष्ट्य आहे, खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणते, म्हणजे वैशिष्ट्य आपल्याला ओळखायचं आहे, त्याच्या विशिष्ट बाबी कोणत्या, असा हा प्रश्न. तर 1, झाडांना आलिंगन देऊन झाडे वाचवण्याची ही चळवळ होती. 2, जंगल सफाई करून प्रदूषण मुक्त करण्याची ही चळवळ होती. 3, चंबळच्या खोऱ्यात, म्हणजे चंबळ नदी आपल्या परिचयाची आहे, चंबळ नदीच्या खोऱ्यात पाण्यासाठी हाती घेतलेली ही एक मोहीम होती. आणि त्यानंतर धरणग्रस्त विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी, म्हणजे जिथे धरण झालं आहे तेथील जी जमीन अधिग्रहित केलेली आहे त्या लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी केलेले आंदोलन होते. तर ऑप्शन 1 आपणास माहीत आहे, बिश्नोई या समाजाने केलेली ही चळवळ होती. तर झाडाला आलिंगन देऊन झाडे वाचवण्याचं काम या चळवळीद्वारे केलं जात होतं, ते म्हणजेच चिपको चळवळ होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, दूध अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? 1, श्राव्यातीत ध्वनी. 2, पाश्चरायझेशन पद्धत. 3, कॅमरलायझेशन पद्धत. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला 3 इथं त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. तर यामध्ये आपल्याला दूध जर वाचवायचं असेल तर कोणत्या पद्धती आपण वापरू शकतो, असा हा प्रश्न. तर ऑप्शन आपला अ जो आहे, म्हणजेच विधान अ आणि विधान ब हे 2 बरोबर आहेत. तर कॅमरलायझेशन ही पद्धत आपण दूध प्रिझर्व करण्यासाठी, दूध वाचवण्यासाठी, त्याला अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी करत नाहीत. तर ऑप्शन 2 अ आणि ब आपलं करेक्ट उत्तर होय. आपणास माहीत आहे, दुधामध्ये जो बॅक्टेरिया वाढत असतो, लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया, आणि त्याची क्वांटिटी वाढली की आपलं दूध जे असतं ते खराब होत असतं, ते नासत असतं. तर दूध नासू नये म्हणून अजून एक पद्धत आपण घरगुती पद्धत वापरतो, आणि ती म्हणजे दुधाला उष्णता देणे. त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये काय करत असतो, दर 2 ते 3 तासाला दूध गरम करत असतो. दूध गरम करणे म्हणजे जवळपास आपण त्या दुधाला 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापत असतो. आणि अजून एक गोष्ट आपल्याला माहीत आहे, 45 ते 60 डिग्री सेल्सिअस एक चांगलं तापमान आहे. ह्या तापमानाच्या वर जर आपण तापमान नेलं तर जनरली कुठलाही बॅक्टेरिया जिवंत राहत नाही. म्हणून आपल्याला दुधापासून दुधाचं जे नासण्याचं जे बाब आहे किंवा घटक आहे ती टाळता येते. कशामुळे? तर दूध उकळल्यामुळे. म्हणजेच दुधात श्राव्यतीत ध्वनी त्यातून सोडणे, पाश्चरायझेशन करणे, ह्या पद्धतीसोबत आपण दूध तापवणे ही पद्धत वापरतो. त्यानंतर फ्रीजिंग, म्हणजेच आपण दुधाला काय करत असतो, फ्रीजमध्ये ठेवत असतो, थंड ठिकाणी ठेवत असतो. त्यातूनही आपल्याला दुधाचा जो बॅक्टेरियाचं प्रमाण आहे त्या बॅक्टेरियाला मॉडरेट प्रमाण लागत असतं, तापमान चांगलं लागतं, तर बॅक्टेरिया चांगल्या प्रकारे वाढू शकतो, त्यांची वाढ होते, आणि त्यानंतर दूध नासलेलं आपल्याला पाहायला भेटतं. तर फ्रीजमध्ये त्यामुळेच दूध नासत नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी दिलेल्या पर्यायापैकी योग्य विधान कोणते? 1, आपल्या विचारांच्या नियंत्रणामुळे प्रतिक्षिप्त क्रिया घडतात. 2, काही विचार न करता केलेली कृती म्हणजे ऐच्छिक क्रिया होय. 3, प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात. आणि 4, अनैच्छिक क्रिया या प्रतीक्षित क्रिया असतात. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. प्रतिक्षिप्त ज्या क्रिया आहेत त्या अनैच्छिक क्रिया नसतात. तर लक्षात घ्या, कुठलीही बाब, जसं की आपल्याला एखादा विस्तव आहे, तो जर आपल्याला गरम लागला म्हणजेच पोळला, तर आपण लगेच आपला हात जो आहे तो काढून घेत असतो, तर ती आपली ऐच्छिक क्रिया आहे. तसेच ती क्विक दिलेली ॲक्शन आहे, ज्याला आपण रिफ्लेक्स ॲक्शन असं म्हणत असतो, ती एकदम क्विक आपल्याला द्यावी लागते. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, प्रभाजी ऊर्ध्वपातन जी पद्धती आहे खालीलपैकी कोठे उपयुक्त आहे? 1, मिठागरातील मिठाच्या पाण्यापासून मीठ मिळवणे. 2, खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणे. 3, एखाद्या द्राव्यातून द्राव्य आणि द्रावक वेगळे करणे. त्यानंतर 4, भिन्न द्रव पदार्थाच्या उत्कलनात उल्लेखनीय फरक नसल्यास ते मिश्रणातून वेगळे करणे. तर विद्यार्थी मित्रो, हा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ऑप्शन 2, खनिज तेल जे आहे त्यापासून आपल्याला पेट्रोल मिळवणे, या बाबीसाठी आपण प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धती वापरत असतो, यूज करत असतो. यामध्ये आपल्याला माहीत आहे पेट्रोलसारखे पदार्थ, त्यानंतर डिझेलसारखे पदार्थ, त्यानंतर
आपल्याला रॉकेलसारखे पदार्थ, ज्याला आपण केरोसिन असंही म्हणतो, तर केरोसिनसारखे पदार्थ आपण काय करत असतो, सेपरेट करत असतो. आणि हे सेपरेट करण्यासाठी आपल्याला एक ते रिॲक्टर असतं, त्या रिॲक्टरला अशा प्रकारच्या तोट्या असतात किंवा नळ असतात. तर विविध तापमानाला हे नळ आपल्याला लावलेले पाहायला मिळतात आणि त्या नळामधून त्या तोटीमधून आपल्याला डिझेल, पेट्रोल आणि जे केमिकल्स त्याच्यामध्ये आहेत, पेट्रोकेमिकल्स, ते आपल्याला सेपरेट झालेले पाहायला मिळतात. कारण प्रत्येकाचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो वेगळा असतो, म्हणून ते रिॲक्टर गरम केलं जातं आणि जसं ज्याचा बॉइलिंग पॉईंट आहे तिथून ते आपल्याला बाहेर आलेलं पाहायला भेटतं. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण दिलेले, देवमासा शीत रक्ताचा प्राणी आहे आणि परिणाम त्याचा काय, तर सभोवतालच्या तापमानानुसार देवमासा शरीराचे तापमान बदलतो. तर ऑप्शन 2 फक्त ब योग्य आहे. सभोवतालच्या तापमानानुसार देवमासा शरीराचे तापमान बदलतो. पुढचा प्रश्न, विद्युत दिव्यामध्ये ऑर्गॉन व नायट्रोजनसारख्या वायूंचे मिश्रण का भरलेले असते? 1 ते उत्प्रेरक म्हणून उपयोगी ठरते. 2 ते उष्णता ऊर्जेचे रूपांतर प्रकाश ऊर्जेत आपल्याला करण्यास मदत करते. त्यानंतर ऑक्सिडेशन क्रिया जी आहे ती घडून येते आणि त्यामुळे दिव्यातील ताऱ्याच्या कुंडलाचे आयुष्य वाढते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. ताऱ्याच्या कुंडलाचे आयुष्य वाढण्यासाठी आपण ऑर्गॉन किंवा नायट्रोजनसारखे वायू त्यामध्ये भरत असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधाने कोणती? ब्रोमीन हा अधातू आहे. पहिलं विधान. दुसरं विधान, सर्वसाधारण अधातू स्थायू किंवा वायू अवस्थात असतात. तर इथं आपल्याला 2 जे विधानं दिलेत त्यावरती विचार करायचा आहे आणि कुठला आपला ऑप्शन करेक्ट ठरेल ते आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर पुढचा जो आपलं विधान आहे, ब्रोमीन द्रवावस्थेत आढळतो. त्यानंतर ड जो आहे, ब्रोमीन हा धातू आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो, यामध्ये ब्रोमीन हा अधातू आहे, हे विधान बरोबर आहे. सर्वसाधारण अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत आढळतात. तर अधातू हे स्थायू, वायू आणि द्रव ह्या सर्वच अवस्थात ते आढळतात. त्यानंतर ब्रोमीन हे द्रव अवस्थात आहे, हेही विधान बरोबर आहे. तर त्याच्या व्याख्येमध्येच आहे, स्थायू, वायू आणि द्रवसुद्धा आहे. त्यांनी त्याचं उत्तर द्रवावस्थेत असलेला ब्रोमीन दिल्यामुळे आपल्या द्रव इथं दिले नाही, तर द्रवावस्थेतसुद्धा आपल्याला अधातू पाहायला मिळतात. आणि त्यानंतर ब्रोमीन हा धातू आहे. यावरून आपल्याला कळतं की ब्रोमीन हा धातू असण्याचं कारण नाही. तर ब्रोमीन हा काय आहे, अधातू आहे. तर आपल्याला ड नसलेला जो पर्याय आहे आणि हे तिन्ही पर्याय असलेला पर्याय आपल्याला शोधावा लागेल. असा पर्याय म्हणजे फक्त अ, ब, क म्हणजे तिन्ही विधान ह्याच्यामध्ये आहेत आणि ड ह्याच्यात नाही आहे, म्हणजे ब्रोमीन हा काय आहे, तर अधातू आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकांची मांडणी चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे? म्हणजे आपण विद्यार्थ्यासमोरची मांडणी करतो आपल्या विषयाचा आपला जो सार असेल किंवा विषय आपण जो मांडत असतो ज्याला आपण आशय असं म्हणतो. तर आशय मांडल्यानंतर विद्यार्थ्याची कृती काय हे फार महत्त्वाचं आहे. तर आपल्याला पुढील कृतीमधून काय दिसतं असं त्यांचं प्रश्न आहे, विचारणं आहे. तर 1 पाण्याच्या काटकसरीचा वापर करण्याचे महत्त्व व पद्धत. 2 पाण्याचे वितरण हे आपण परिसर अभ्यास यातून दाखवत असतो, चिकित्सक वृत्ती आपल्याला दिसते. 3 पाण्याचे गुणधर्म व विद्राव्यता आणि 4 पाणी साठवण्याच्या पद्धती. तर आपण पृथक्करण, चिकित्सक वृत्ती यामध्ये आपल्याला पाण्याचे गुणधर्म आणि त्याची विद्राव्यता कोणत्या कोणत्या घटकामध्ये आहे. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्य असणाऱ्या योग्य विधानाची संख्या किती? तर औद्योगिक क्रांतीशी निगडीत असणारी योग्य विधानं आपल्याला शोधायची आहेत आणि आपल्याला काय सांगायचं आहे, त्याची संख्या सांगायची आहे. ऑप्शनमध्ये आपल्याला संख्या दिलेल्या आहेत, त्यानुसार आपलं जे उत्तर आहे, आधी आपल्याला पर्याय जे की आपल्याला कशाहून तयार करायचे आहेत, तर विधानाहून तयार करायचे आहेत. ते विधान आपल्याला आधी चेक करणं गरजेचं आहे, पाहणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात पोलाद व्यवसायातून झाली. विधान नंबर 2 म्हणजेच ब, औद्योगिक क्रांतीची सुरुवात अमेरिकेनंतर जर्मनी व फ्रान्समध्ये झाली. आपल्याला माहिती आहे पाश्चात्य देशामध्ये औद्योगिक क्रांती सुरू झालेली आहे. अमेरिकेतून नंतर ती जर्मनी व फ्रान्स यामार्गे होत त्या काळच्या इंग्लंडमधून ती आपल्याकडे आलेली आहे. त्यानंतर औद्योगिक क्रांतीमुळे जनतेची क्रयक्षमशक्ती वाढली आणि आशिया खंडात औद्योगिक क्रांती प्रथम चीनमध्ये झाली. तर ऑप्शन 2 हे आपलं करेक्ट उत्तर होय.
पुढचा प्रश्न, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती? 1. सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले. 2. देवदासी प्रतिविरुद्ध चळवळ सुरू केली. 3. बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ सुरू केली. आणि 4. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. तर विद्यार्थी मित्र, यात जे बाबी तिथे दिलेल्या आहेत त्यापैकी ऑप्शन 1 सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे जे विधेयक संमत करून घेतले, ही बाब त्यांच्याशी संबंधित नसलेली बाब आपल्याला पाहायला मिळते. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न 138वा, व्यक्ती आणि संबंधित संस्था संघटना यांची आपल्याला काय करायची? योग्य जोडी दर्शवणारा पर्याय शोधायचा आहे. तर त्याचे आपल्याला जोड्या लावा असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. क्रांतिसिंह नाना पाटील, आपल्याला ए अशा अक्षराची जी जोडी ते दिलेली आहे ती कशासोबत लागेल ते आपल्याला त्यांच्या संघटना व संस्था यातून आपल्याला ते निवडायचा पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्रो, क्रांतिसिंह नाना पाटील, राष्ट्रसेवा दल, त्यानंतर बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष आपल्या परिचित आहे. त्यानंतर सी सुभाषचंद्र बोस यांची गदर संघटना, तर पंडित मोतीलाल नेहरू यांचा स्वराज पक्ष, अशा प्रकारची जोडी असणारा आपला जो पर्याय आहे, पर्याय 1 जो आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रो, त्यामध्ये आपल्याला बी हा विसंगत पर्याय पाहायला मिळतो. तर बीची जी जोडी आहे ती स्वतंत्र मजूर पक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशी आपल्याला जोडी तिथं असणारा पर्याय शोधावा लागेल. तो म्हणजे पर्याय 3. म्हणजेच एची जी जोडी आहे क्रांतिसिंह पाटील नाना पाटील, तर त्यांची जोडी जी आहे ती पर्याय 3 राष्ट्रसेवा दल, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जोडी आहे त्यांचा असलेला जो पक्ष आहे तो म्हणजेच स्वतंत्र मजूर पक्ष, आणि त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांचा फॉरवर्ड ब्लॉक, तर पंडित मोतीलाल नेहरू यांचा स्वराज्य पक्ष, असं आपलं करेक्शन आपण करून घ्यावं. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर ठरतं. इथं ऑप्शन 4 असणं गरजेचं होतं, जे की आपल्याला बी 3मध्ये पाहायला मिळतं. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. ओके, पुढचा प्रश्न 139, आझाद हिंद सेनेचे कोणते ब्रीदवाक्य होते? तर ब्रीदवाक्य आपल्याला सांगायचं आहे, ज्याला कोटेशन आपण म्हणत असतो. तर त्याचं ब्रीदवाक्य कोणतं, असा हा प्रश्न आहे. तर विश्वास, एकता, बलिदान, म्हणजेच ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, धर्म जात न पाहता माणसाची योग्यता पाहून शिवरायांनी स्वराज्यात नोकरीस ठेवलेल्या व्यक्तीचे खालील पर्यायापैकी कोणते उदाहरण अयोग्य ठरते? तर खालची कोणती जोडी स्वराज्याशी निगडीत नाही, असाही हा प्रश्न आहे. तर आपल्याला त्यातून ती जोडी शोधावी लागेल. तर दिलेले जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स आपण पाहूया. तर ऑप्शन 2 जो आहे, पायदळातील प्रमुख सैनानी सिद्दी मसूद, आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणते? तर अ छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ रचला लिहिला. ब फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा असा राजव्यवहार कोश शिवरायांनी तयार करून घेतला. तर 2 आपल्याला विधानं इथे दिलेली आहेत. त्या 2 विधानांच्या आधारे आपल्याला कोणता पर्याय आपला करेक्ट ठरतो ते आपल्याला इथे सांगायचं आहे. तर ऑप्शन नंबर 3 अ आणि ब दोन्ही जे पर्याय आहेत आपल्याला ते योग्य आहेत, म्हणजे करेक्ट आहेत. तर छत्रपती संभाजीराजांनी बुधभूषण हा ग्रंथ रचलेला आहे, लिहिलेला आहे, जो की राजनीतीपर होता. त्यानंतर फारसी शब्दाचा राजव्यवहार कोश, म्हणजे ज्याला आपण डिक्शनरी म्हणूया, तो तयार करण्यात आला. तर त्याला असणारे जे पर्यायी शब्द आहेत ते संस्कृतमध्ये शोधण्यात आले, म्हणजे फारसी संस्कृत अशी ती डिक्शनरी होती. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रध्वजाचे खालील पर्यायातील कोणते वैशिष्ट्य आहे? राष्ट्रध्वज भारताचा जो आहे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगायचं आहे. तर ते कोणतं, असा हा प्रश्न. तर ऑप्शन 4 केशरी रंग हे कशाचे प्रतीक आहे? तर ते त्यागाचे प्रतीक आहे, सॅक्रिफाईस ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, देवेंद्र विधान परिषद सदस्य आहे. त्यानंतर अनिता ही पंचायत समिती सभापती आहे आणि अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्सिस हे राष्ट्रपती नियुक्त संसद सदस्य आहेत.
या माहितीवरून खालीलपैकी योग्य विधान कोणते? तर आपल्याला योग्य विधान शोधायचं आहे. त्यामध्ये अनिता जिल्हा परिषदेची पदसिद्ध सदस्य असेल. हे विधान आपल्याला ह्यानुसार शोधायचं आहे. तर आपल्याला अनिता शोधावी लागेल. अनिता काय पंचायत समितीची सभापती आहे. तर पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. त्यानंतर देवेंद्रचे वय किती असायला पाहिजे? तर त्याची आपल्याला विधान परिषद होण्यासाठी वयाची 8 आहे. त्यानुसार आपलं त्याचा पर्याय उत्तर आपलं ठरेल. आणि फ्रान्सिस यांचा जो संसद सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर त्यांचा कार्यकाळ किती असायला पाहिजे? ते आपल्याला इथं ॲग्लो इंडियन जे असतात तर त्याचे 2 प्रतिनिधी आपण राष्ट्रपती त्याचे निवडत असतात. तर त्यांचा कार्यकाळ किती असाही हा प्रश्न. आणि एकंदरीत यातली कोणती विधान आपल्याला काय आहेत, योग्य आहेत, करेक्ट आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, हे आपल्याला सर्व विधान पाहिल्यानंतर त्यांच्या ज्या पात्रता आहेत तर ऑप्शन अ आणि क ह्या 2 बाबी आपल्याला इथं करेक्ट पाहायला मिळतात. तर जिल्हा परिषदेचा जो पंचायत समितीचा जो सभापती असतो तो जिल्हा परिषदेचा सुद्धा पदसिद्ध तो सदस्य असतो, मेंबर असतो. आणि 3 नंबरचं जे आहे तर ॲग्लो इंडियन्स जे आहेत त्यांची जी नियुक्ती होत असते तर त्यांची नियुक्ती 5 वर्षासाठी होत असते. म्हणजेच ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. आधुनिक काळात खालील पर्यायापैकी कोणत्या प्रकारची लोकशाही अव्यवहार्य ठरत आहे? 1 प्रत्यक्ष लोकशाही, 2 अप्रत्यक्ष लोकशाही, 3 संसदीय लोकशाही आणि 4 अध्यक्षीय लोकशाही. तर ऑप्शन आपल्याला जे दिलेले आहेत त्या ऑप्शनपैकी आपल्याला ऑप्शन 1 प्रत्यक्ष लोकशाही ही आपल्याला अव्यवहार्य ठरत असलेली दिसते. तर ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सर्वसाधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याचे प्रमुख कारण कोणते? तर आपल्याला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पडणारा जो पाऊस आहे तो कोणत्या कारणाने पडत असतो पूर्व किनारपट्टीवरचा? तर आपल्याला तो सांगायचा आहे. तर ऑप्शन 2 भारताच्या भूभागावर वाहणारे जे कोरडे वारे आहेत या कोरड्या वाऱ्यामुळे आपल्याला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्व किनारपट्टीवरती पाऊस पडलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, स्थानिक वेळेनुसार 30 अंश पूर्व रेखावृत्तावर रविवारचे दुपारचे 2 वाजले असतील तर 15 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? तर ऑप्शन 1 सकाळचे 11 हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालील पर्यायापैकी कोणते अरवली पर्वताची वैशिष्ट्ये नाही? तर 3 वैशिष्ट्ये असणार आहेत, एक कोणतं वैशिष्ट्य नाही हे आपल्याला शोधून सांगायचं आहे. तर ऑप्शन 3 वायव्य आग्नेय दिशेत पसरलेली पर्वतरांग हे त्याचं वैशिष्ट्य नाही. तर बाकीचे जे वैशिष्ट्ये आपल्याला अरवली पर्वताची पाहायला मिळतात. भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग आहे. गुरु शिखर हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे. त्यानंतर माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाणसुद्धा ह्या पर्वता अधीन आहे. तर ऑप्शन 3 जो आहे ह्याला विसंगत असलेला पर्याय आपल्याला पाहायला मिळतो. हायड्रोजन वायू याचा संबंध जर बाह्यांबारासोबत असेल तर ओझोन वायू याचा संबंध कशाशी असेल? तर ऑप्शन 4 सितांबारामध्ये ओझोन वायू आपल्याला उपस्थित असलेला पाहायला भेटतो, आढळतो. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. चतुर्थक व्यवसाय करणारे खालील पर्यायापैकी कोण? तर संशोधक जे असतात ते त्यांना ज्ञात असलेल्या माहितीच्या आधारे त्यांना वेतन मिळत असतं, पगार मिळत असतो. तर संशोधक करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग जात नाहीत असा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट आपल्याला खालीलपैकी दिलेल्या पर्यायापैकी शोधायचा आहे, सांगायचा आहे. तर यामध्ये जो गट आहे विद्यार्थी मित्र त्यातून एकही राष्ट्रीय मार्ग न जाणारा गट असं आपल्याला म्हणता येईल. तर ऑप्शन 2 नांदेड परभणी करेक्ट उत्तर होय. अशा प्रकारे आपली प्रश्नावली येथे संपते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. व आपल्या TET संदर्भात अजून लेक्चर व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत जे की आपल्याला उपयोगी ठरतील. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.